विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील आहेत. तर आपण त्यांच्याशीच बातचीत करूया की या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात येऊन सध्या काय प्रकारची यंत्रणा राबवली चालली आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे. भाऊ नमस्कार, तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून मैदानात उतरला आहात. नेमकं या शेवटच्या टप्प्यात फिलिंग काय आहे? मी उमेदवार म्हणून जसे इतर उमेदवार आता पावसामध्ये ते बेडीकुड्याकडून बेडक्या येतात ना, तसं नाही आहे. 5 वर्ष सर्व चंदगड आजरा गणेशच्या सर्व जनतेने माझ्या मायमाऊलींनी सर्व बघितले आहेत. आज 13 धनगडचे लोक आले होती. 20 वर्ष तिकडे अजून रस्ता नाही आहे, पाणी नाही आहे, शिक्षणाची सोय नाही आहे, रोजगार नाही आहे, एक साधा हॉस्पिटल नाही आहे, एक MBBS डॉक्टर नाही आहे. आणि आमचे आमदार साहेब डॉक्टरांची काल मिटिंग घेऊन सांगतात, त्या मिटिंगमध्ये काय झालं ते संवाद ऐका. खरं अशी परिस्थिती असते वेळी हतबल झालेत आणि विकास काम सोडून दुसऱ्याकडे काय पण बोलतात ते बरं नाही वाटत. आणि ही लढाई आता माझ्या हातात नाही राहिलेली आहे, ही जनतेने लढाई हातात घेतलेली आहे. आणि ते म्हणतात शिवाजी भाऊ तुम्ही आता काही चिंता नका करू, जनता तुमच्यासोबत आहे. युवक युवती जे आशा निर्माण झाले. आणि मी माझ्या जीवावर बोलत नाही, आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि यांच्यामधून जो विकास आपण 310 गावापैकी 150 गावामध्ये आपण निधी दिलाय साहेब. कुठलं पद नाही. आज चंदगडची नगरपंचायत मंजूर करून आणली. आज चंदगडमध्ये 5 कोटीचा निधी झाला. आज हेरे सरजाम 55 गावाचा प्रश्न 50 त्यांना मिटवता आला, तो मिटला. आज भव्य दिव्य हॉस्पिटल नेसरी भागामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल होईल, चंदगड भागामध्ये मोठं हॉस्पिटल होईल. आज नर्सिंग कॉलेज होतील, मेडिकल कॉलेज होतील. आज गरज आहे तरुणांना, आज बेरोजगार आहे, त्यांना रोजगारची गरज आहे. आणि म्हणून सर्व तरुण आपल्या ऑटो सकाळी 6 पासून ते रात्री 2 पर्यंत माझ्या दारात दिसतात आणि त्यांचे भाव कळतात की काय त्यांनी अंगावर त्यांनी घेतलेले आहे. भाऊ आता तुम्ही हे सगळं तुम्ही सांगितलं की तुमचे मागे तरुण आहेत, सगळे आहेत. पण आता या इलेक्शनमध्ये 6 पक्ष झालेत. आता आपल्या मतदारसंघाचा विचार केला गेला तर एक किमान 5 प्रमुख उमेदवार आहेत. आणि मागच्या वेळेला पण तुम्ही अपक्ष होता, यावेळेला पण तुम्हाला शेवटी अपक्ष म्हणून उतरावं लागते. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय यंत्रणा लावली आहे? प्रत्येक गावात आज मला पोचायचं आहे आणि सर्वांगीण विकास प्रत्येक गावातला. ह्यांच्याकडे कसं असते, हे गटातटाच्या राजकारणामध्ये लोक काय करतात की बाबा किती मतदान झालं, आपल्या गावात मतदान नाही झालं मग ते गावाचा विकास ते लोक थांबवतात. आपल्याला ते नाही करायचं आहे. आपला कुटुंब आहे, आपली चंदगड आजरा गणेशी ही आपली कर्मभूमी आहे. आणि ह्या कर्मभूमीमध्ये हा विचार करते वेळी राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावरती एकदम सर्वांगीण विकास करायचा मनावर घेतल्यानंतर तो विकास करायचा असतो. कुणी मतं दिली न दिला त्याचा प्रश्न असतो, त्याचा अधिकार असतो. आणि विकास करायचा हा लोकप्रतिनिधीचा हे असतो. म्हणून कोणताही पद नसते वेळी एवढं सिरियसपणाने आज केंद्राचे 2 मंत्री आले, गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री आले, आज आमच्या राज्यांचे आमचे उपमुख्यमंत्री आले, एकनाथ शिंदे साहेबांचा जाहीर असा आशीर्वाद आज राजसाहेबांनी आज एवढा आशीर्वाद दिलाय. आज उद्धव साहेबांच्या सेनेचे आज सर्व सैनिकांनी आशीर्वाद दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी राजीनाम्यामधून आशीर्वाद देण्यासोबत काम करतोय. तर हा विषय लक्षात घ्या. आणि जय जवान जय किसान हा महाराष्ट्रामधला पहिला मेळावा आहे. आपण तो सर्वांच्या आशीर्वाद घेतला. आणि सैनिकी शाळा, सैनिकी भवन आपले स्वप्न आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जो विकास आपण बघतोय तेवढं राजकारण आपलं 20 तारखेला राजकारण आमचं थांबून या राजकारणाच विचारायचं आहे. आता युती आणि महाविकास आघाडी असे 2 प्रमुख उमेदवार आहेत. आणि तुमच्या मग आता तुम्ही सांगितलं की उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यानंतर मंत्री आले. ही मग नेमकी युतीची जी रसद आहे ती नेमकी कोणाला आहे आणि कशा पद्धतीने याकडे बघताय की तुम्ही एक अपक्ष यावेळेला पण चिन्ह अपेक्षित होतं पण मिळालं नाही? बघा, सगळ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यांना आलेत. आता लेटेस्ट 13 तारखेलाच ह्याच महिन्यात येऊन गेले. आज 20 दिवस पण नाही झालेत, 25 दिवस पण नाही झालेत. याचा अर्थ पक्षाचा आशीर्वाद मनापासून आमच्या सोबत आहे, याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही. आणि पक्ष सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. मी पुन्हा एकदा म्हटलं, मला विचारलं घराणेशाही, मला घराणेशाही संपवायची नाही, घराणेशाही थांबवायची आहे. की ते फक्त घराण्याचा विचार करतात. तुम्ही थांबा, विकास आम्हाला करू दे, एक संधी द्या. आणि तुमच्यातला एक मुलगा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो एक काय पद नसते काय करू शकतो, म्हणून मला घराणेशाहीला विरोध आहे. घराणेशाहीचा माझा असा
माझे पण संबंध त्यांचे चांगले आहेत. कारण घराण्याला काय विरोध आहे की त्यांच्या घरामध्ये एकदा दोनदा तीनदा किती वेळा आमदारकी भोगायची, किती वेळा खासदारकी भोगायची आणि विकास. आज चंदगड मधला हॉस्पिटल बघा, आज लोक घोंगड्यातून आज पण आणून आमचं डिलिव्हरी बरेचसे असतात, जागा मरतात. कोल्हापूर आपला बेळगाव वेंगुर्ला रोड बघा, 51 लोकांचे जीव बळी घेतलेत. आणि तुम्ही इथे राहत नाही, तुम्ही बेळगावला असता, तुम्ही कर्नाटकच्या राहता आमदार आमचे 30 वर्षापासून. एक आमदारकीच्या इथे कधी 5 वर्षात एकदा उगवतात. एकाने आमदारकी भोगले, त्यांनी 3 वेळा आमदारकी भोगलेत. मग जनतेसाठी तरुणांसाठी काय केलं ते दाखवा ना. कशाला आपण लोकांना परत खोटे आश्वासनांनी लोकांचे बळी घेता. अजून किती बळी घ्यायचे आपल्याला. म्हणून आपल्याला सर्वांगीण विकास हाच मुद्दा आहे. आणि दलित समाज, वंचित समाज, मुस्लिम बांधव, मला सगळ्यांच्या गोष्टीला जे वंचित जिथे असेल त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि आमचा समाजांच्या दृष्टिकोनातून आपण फक्त विचार करतो आणि फक्त ते सुद्धा आमच्या डोक्यात काही विरोधकांचा मुद्दा काढलायच आहे. तर विरोधक आणि सोशल मीडियावर काही प्रकारची चर्चा आता वेगळ्या प्रकारची चालू आहे. मागच्या निवडणुकीतही तुमच्यावर त्या पद्धतीने काही बदनामीकारक सोशल मीडियावर फिरवण्यात आलं होतं. तर याबद्दल काय तुमचं नजरिया आहे आणि काय स्पष्ट? बघा, आपली मीडिया मी मान्य करतो, मागच्या वेळी लोकांनी माझ्या विरोधात सर्व अपप्रचार केला. खरं या जनतेने सांगावं, जनतेला त्यांनीच सांगावं की शिवाजी शट्टूबा पाटील ह्या नावाच्या व्यक्तीने कोणाला आपल्याला माझ्यापासून कोणाला त्रास दिलाय, की कोणाचं मी नुकसान केले, की कोणाचे नोकरीसाठी पैसे घेतलेत, की कोणाला काम करून दिल्यानंतर पैसे घेतलेत, की कोणाला काम करून देतो म्हणून पैसे घेतलेत. हे विचार करा. आज आम्ही सगळं घरदार कुटुंब सोडून आम्ही इथं स्थायिक झालोय. आज 5 वर्ष मतदारसंघामध्ये आठवड्यात ते 4 दिवस मतदारसंघात असतो, 2 दिवस मंत्रालयात असतो. लोकांना माहिती आहे माझा हा प्रचार किती कुणी काही करावं, खरंही जनतेला, युवांना, युवतींना आणि माझ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की हा त्यांचा भाऊ काय करतोय. आणि माझ्या युवकांना माहिती आहे त्यांचा शिवाभाऊ काय करतो. आणि माझ्या आईला माहिती आहे त्यांचा पोरगा काय करतो. या नेत्यांची गरज नाही की आणि माझी क्लिअरन्स घ्यायचं. माझं काम माझं सुरू आहे आणि मला विकास काम मला करू द्या, हीच माझी प्रामाणिक. मीडिया वरूनच सांगतोय, तुमच्या भाषण कौशल्य आणि बाकीबद्दलही खूप बोललं गेलं, पण आता तुम्ही जोरदार बॅटिंग करताय. आता आम्ही पण बघतोय की बऱ्याचशा तुम्ही आता सभा पण गाजवायला चालू केलाय. हा फरक नेमका कुठून कसा पडला? पहिला भाषण लिहून द्यायचं आणि बोल म्हणायचे, मी अवघडून द्यायचो. आता मला गरज लागत नाही. प्रत्येक गावातल्या मला अडचणी समजून घेतल्या, प्रत्येक गावाला अडचणीला मी मात करून पुढे गेलोय. आज माझा दौलतचा प्रश्न असेल, हेरेसरांचा प्रश्न असेल, चंदगड नगर पंचायतचा असेल, आणि काय 80 मधल्या 55 आपण जिंकलेत ग्रामपंचायती, 10 बिनविरोध केलेत. याच्यामध्ये लोकांच्या समस्या जाणल्यात आणि समस्येचा आपण हाल केलेत, प्रश्न सोडवलेत. आणि त्या जोरती आपल्याला ह्यांच्यावर काही खोटं बोलून चांगली भाषणं करून काय आपल्याला लोकांना फसवायचे धंदे नाही केलेत. आज 1400 लोकांना, बेरोजगार लोकांना आपण नोकऱ्या दिलेत. कारण मी समाधानी नाही आहे. मला 10 कंपन्या आणून 50,000च्या वरती रोजगार द्यायचा आहे. आज पर्यटनच्या बाबतीत कमीत कमी 50,000च्या वरती पुढे जायचं आहे. आज सैनिकी शाळा, आज इंग्लिश स्कूल, आज दिल्ली बोर्ड शाळा आणून प्रत्येक आपले विद्यार्थी एका सक्षमपणे पाय उभे करायचे आहेत. नाहीतर गोकुळ आणि केडीशी आणि भीक मागायला दारात नेत्यांच्या कुणी राहू नये. चंदगड असेल, आजरा असेल, कडे असेल, युवानी आपल्या पायावर उभ्या राहण्यासारखं व्यासपीठ तयार राहील. आणि एक स्पोर्ट्स अकॅडमी असेल. सर्वांगीण विकास. आणि मला या आता शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी AVH, कुठेतरी दौलत, हे जे उद्योग किंवा हे मुद्दे पुढे येत आहेत, तर या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन तुम्ही कसं बघताय? साहेब, ज्या आमदार घराण्यामध्ये ते आमदार राहिले, त्यांचे वडील आमदार दोन राहिले, त्यांचे मेहुणे खासदार झाले, त्यांचे सासरे खासदार झाले, जिल्ह्यातले होते, ते आम्ही निवडून दिलं. कारण दौलत बंद पाडला 10 वर्ष. दुसरा एक नेता प्रत्येक दर इलेक्शनला पक्ष बदली करत राहतो. दौलत चालवली. आज त्या नेत्यांची परिस्थिती काय होईल आणि असे होऊ नये आमची इच्छा आहे. कारण निर्णय क्षमता चांगली पाहिजे. मला पण सर्व पक्षाचा मला ऑफर आल्या, कारण मला माहिती आहे मला विकास करायचा आहे. मला आमदार होण्याचा अर्थ नाही आहे. आमदार झाल्यानंतर मला विकास करायचा आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच हा विकास होणार आहे. केंद्रातली सत्ता आहे, राज्यातली सत्ता आहे. आणि एकदा का ह्या चंदगडच्या जनतेने एकदा विश्वास टाकून ह्या शेतकऱ्याच्या मुलाला
एक गांभीर्य घेऊन जर एक आमदार पद दिलं तर मी आमदार पदासाठी आमदार पद नसतेवेळी 150 गावात फंड आणू शकतो. तर आमदार पद दिल्यानंतर मी काय करू शकतो ह्या गोरगरीब मायमाऊली जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आणि पूर्ण तिन्ही तालुक्यातली जनता भक्कमपणाने दिवस रात्र माझ्याशी राबतात. आणि आतापासून बोलायला लागले भाऊ गुजराळ उधळायचा 23 तारखेला येतो. आणि ही एवढी आज पहिल्यांदा घडते. आणि जय जवान आज तिन्ही हातात घेतलेल्या निवडणूक आहेत. माझ्या बहिणीने निवडणूक हातात घेतलेली आहे, तरुणांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि आम्ही शांतपणे सर्व ह्या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही म्हणताय की विजयाच्या आपण खूप समीप आहोत. तर नेमकं मागच्या वेळेला गणित कुठं चुकलं होतं आणि या वेळेला ते दुरुस्त करून कशा पद्धतीने तुम्ही पुढे चाललाय? आणि पूरग्रस्त पाण्याच्या वेळेला मी फक्त आलो होतो, मी पण अपेक्षित नव्हतो. आणि त्यावेळेचे अनेक राहिला त्यावेळेच्या आधारे अण्णा बर्मन पाटील माझ्यासोबत आता आहेत. कारण मी एक तुमचा उल्लेख राहिला मी सांगून जाईन की बर्मनासारखा नेता जर तनगड तालुक्यात जन्म झाला नसता आणि 18 धरणं आणि तलाव नसते तर माझ्या शेतकरी बांधवांचं कुटुंबाचं आणि काय झालं असतं. आणि डेऱ्या कुठून आल्या असत्या, ह्या पतसंस्था कुठून आल्या असत्या आणि या सेवा सोडे विकास कुठं आला असं मला माहीत नाही. की त्या नेत्याचा आवर्जून मी उल्लेख करेन की असा नेता पुन्हा होणार नाही. आणि त्यांच्यासमोर मला विकास त्यांनी जे सुरुवात केला तो विकास पुढेपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आता काय आहे परिस्थिती? गणित काय वेळा त्यावेळेला कोणाला अंदाज नव्हता आला. आणि त्यावेळेला अंदाज नव्हता आला. आणि त्यावेळेला लोकांनी माझा अप्रचार केला. आता पण लोकांनी अप्रचार चालू केला. आणि तर मी ओपन चॅलेंज देतो की सर्व उमेदवारांनी जे 5 उमेदवार आहेत ते चंदगडच्या भर चौकात किंवा तुम्ही सांगाल तिथे भर चौकात सगळ्या जनतेसमोर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवा आणि त्यांचं विजन दाखवा. आणि तुम्ही विजन दाखवून किती लोकांचे रस्त्यावरून बळी घेतलेत, किती रोजगारांच्या अन्याय केलात, किती रोजगारांना फसवलात, किती मायमाऊलींचे धनगरवाड्याचे बळी घेतलेत. आणि असे तुम्ही तुमचा विषय मांडा, माझा विषय मांडूया. माझ्याबद्दल हा प्रचार करून काही लोकांचं तुमचं भलं होणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि लोकांना काम दिसते आणि कामाच्या जीवावर आपल्याला विकास काम करायचं. महायुती सरकारनं लाडकी बहीण, लाडका भाऊ, वयोश्री अशा विविध योजना आणल्या, त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या पण गेल्या आपल्या मतदारसंघात. पण या लाडक्या बहिणी आता नेमकं युती म्हणून आता कुणाच्या पाठीशी राहतील असं वाटतं? हे 100% एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणी योजना आणली. आज त्याच्याबरोबर हातात हात घालून देवेंद्र फडणवीस आमच्या आदरणीय नेते, आमचं दैवत, ताकदीने काम करलेत. ही लाडकी बहीण योजना ह्या नेत्याने आणली. आणि मी आज युती धर्म म्हणून आपल्याला अजित पवार आलेत. खरं तो एक आमदारबद्दल मी बोललो होतो आणि तुम्ही म्हटलं तर आता लाचारी शब्द वापरला. त्यांनी त्याचं एक स्टेटमेंट पाठवतो तुम्हाला. मी राजकारण सोडेन खरं भाजपमध्ये जाणार नाही याचं स्टेटमेंट शोधा आणि सांगा. आणि आज तो भाजपच्या जीवावरतीच हा एवढा फंड दाखवतोय आणि आमच्याच नेत्यांचे फोटो घालतो आणि त्यांचे घर आमची लाडकी बहीण योजना आम्ही राबवलं म्हणतो. एवढी लाचारी माणसाने पत्करून नव्हे. नशिबात असते अपघाताने आमदार झालात, तुम्हाला विकास करायची संधी होती, तुम्ही नाही केलात. आता हातबल झालेत. आता म्हणतात शिवाजी पाटील नको कोणीतरी बघा, अशी त्यांची अवस्था झाले. ऐकून खूप वाईट वाटते. शिवाजी पाटील का नको? कारण का त्यांना माहिती आहे एकदा शिवाजी पाटील आला की हा लोकांना विकास करेल. गावागावात तरुण मुलं मुली वयोवृद्ध आणि वयोवृद्धांचं सगळं होईल. आणि हा मारते आहे की शिवाजी पाटील काय नसते वेळी जेव्हा 10 मंत्री येतात, जेव्हा 2 केंद्रीय मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, 2 वेळा गृहमंत्री येतात, ग्रामविकास मंत्री येतात आणि एवढा निधी देतात, त्यांना माहिती आहे की यांचं घराला टाळा लावावं लागेल, यांच्या संस्थाला टाळा लावावं लागेल. का? यांची दुकानदारी बंद होईल, लोकांना फसवायची, लोकांना लुबाडायची आणि अजून बरेच विषय. शेवटचा प्रश्न, या आता शेवटच्या टप्प्यात तुम्ही काय आव्हान कराल? माझं जानेवारीपासून कामाला सुरुवात झाली. शाळेची मुलं, शाळेच्या मुली, कॉलेजची मुलं, कॉलेजच्या मुली प्रत्येक गावात स्वामीपतीच्या नावाने बसेस चालू येतील. आणि काहीतरी कायमस्वरूपी चालावे म्हणून एक डिझेलचा किंवा खर्च म्हणजे 100 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना, त्याच्यापेक्षा कमी. आणि ज्या विद्यार्थ्यांची परत नसेल ते स्वामीपतीचं मी भरेन. आणि तुम्हाला सर्वांसमोर सांगितलं की ह्या आमदारकीचा मला सर्वांना आश्वासन दिल्यानंतर मला आमदारपद भेटल्यानंतर त्या आमदारकीच्या 1 रुपयाला मी माझे गुरु अक्कलकोट स्वामी समोर शपथ सांगतो, 1 रुपयाला मी हात लावणार नाही.
हा पगार पूर्ण समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असेल आणि जे काय मला जीवनात देवाने खूप काही दिलं आणि मी खूप काही सोचलं. आता जे काय असेल हे जीवनच माझ्या सर्व समाजासाठी मला घालवायचं आहे हे प्रामाणिकपणे मी कबुली देतो. मला कुठल्या यांच्या राजकारणासारखं मला करायचं नाही. ह्यांचे 10 निवडणुकीला 10 गट वेगळे, यांचा गोकुळला वेगळा, केडीचीला वेगळा, ग्रामपंचायतीला वेगळा, विधानसभेला वेगळा, झडपीला वेगळा, लोकसभेला वेगळा, असं नाही करायचं आहे. एकच करायचं आहे. परवाना आमचे आदरणीय नेते त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला भक्कमपणे भारतीय जनता पक्षात बाहेर रचवायचं आहे. आमच्यासोबत जे आले त्यांचा पण विकास आपल्या त्यांच्या गावात प्रत्येक गावातला करायचा आहे आणि आमच्या संघाला मजबूत बांधायचे माझा उद्देश आहे. ओके, धन्यवाद. चला.